आपल्या सर्वांचीच अतिशय प्रिय असणारी गणपती बाप्पाची आरती प्रत्येकालाच म्हणायला आवडते. इवन प्रत्येकाच्याच म्हणजे लहानपासून म्हाताऱ्यापर्यंत सगळ्यांचीच ती आरती अगदी तोंडपाठ मुखोद्गत असते. परंतु ह्या आरतीचा तुम्ही कधी अर्थ जाणून घ्यायचा प्रयत्न केला आहे का? बऱ्यापैकी लोकांना माहीतही असेल, पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ आहे. व्हिडिओ अगदी छोटा आहे, सोपा आहे, आपल्या स्वतःच्या ज्ञानासाठी आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्यासोबत मी जोडले जाईल आणि माझ्या ह्या चॅनलवरचे वारकरी सांप्रदायिक, धार्मिक आणि आध्यात्मिक रिलेटेड व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत जातील. चला तर सुरुवात करूया. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळांची. याचा अर्थ असा आहे की गणपती हा सर्व सुख देणारा आहे, सर्व दुःख दूर करणारा आहे. तो संकटाचे नाव म्हणजे शब्द देखील शिल्लक राहू देत नाही. या देवाची कृपा पुष्कळ प्रेम मिळवून देते. गणपतीचे सर्व अवयव सुंदर आहेत आणि त्याच्यावर शेंदुराची उटी लावलेली आहे. त्यांच्या गळ्यामध्ये अत्यंत शोभिवंत सुंदर मोत्यांचा हार झळकत आहे. हे आहे पहिल्या ध्रुवपदाचा अर्थ. त्यानंतर जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मान कामना पूर्ती, अशा मंगलमूर्तीचा जय जयकार असो. त्याच्या केवळ दर्शनाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. हा या ध्रुवपदाचा अर्थ आहे. रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा, चंदनाची उटी कुमकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो बरा, रुणझुणती पुरे चरणी घागरिया, जय देव. ह्या कडव्याचा अर्थ आहे, हे पार्वतीच्या मुला, तुला रत्नांची जडविलेला फरा अर्पण केला आहे. फरा या शब्दाचे अर्थ आहे पिंपळपान. मुलाच्या कपाळावर लटकविण्याचे रत्नखचित पदक असतं ते. 2 म्हणजे परशु, 3 म्हणजे आसन, मुकुटाच्यावरील तुरा, खांद्यावर धारण केलेले अलंकार, नजराणा, रत्नांनी भरलेले ताट, असे अनेक अर्थ त्याचे असतात. म्हणजे सर्व थोडक्यात दागदागिने तुला मी अर्पण केलेले आहे. चंदनाची, कुंकवाची व केशराची उटी तुझ्या अंगाला लावलेली आहे. हिरे जडवलेला मुकुट तुला चांगला शोभून दिसतो आहे. तुझ्या पायात घातलेले घुंगरू रुणुझुणू असा मंजूळ नाद करत आहे आणि घागऱ्या म्हणजे ज्या चाळ असतात त्या वाजत आहे. थोडक्यात काय तर संपूर्ण आरतीमध्ये फक्त आणि फक्त गणेशाचं कौतुक केलेलं आहे, रूपाचं त्याचं वर्णन केलेलं आहे. त्यामुळे ही आरती अत्यंत कोणालाही पाठ होण्यासारखी आहे. त्यामुळे प्रत्येकानं व्यवस्थित अर्थसहित आरती पाठ करून ठेवावी. आणि बरेचसे शब्द आपण आरतीमधले चुकवतो, तर ते कोणते आपले शब्द चुकतात यावर पण मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही एकदा चेक करा माझ्या चॅनलवर. आता बघूया पुढच्या कडव्याचा अर्थ. लंबोदर पीतांबर फणीवर वंदना, सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना, 10 रामाचा वाटपा हे सदना, संकटी पावावे निर्वाणी, रक्षावे सुरवर वंदना, जय देव. याचा अर्थ, विशाल उदर असणाऱ्या, पितांबर धारण करणाऱ्या, शेषनाग ज्याला वंदन करतो अशा फणीवर वंदना असा पाठभेद मांडल्यास विशाल उदरावर नागाच्या विळख्याने बांधलेले पिवळे वस्त्र जो धारण करतो, अशा धारण करणाऱ्या, सरळ सोंड असणाऱ्या हे गणेश देवा, तू अयोग्य वर्तन करणाऱ्यांना योग्य मार्गावर आणून स्वतःमध्ये सामावून घेतोस. सर्वांना सामावून घेण्या इतके तुझे विशाल उदर आहे, म्हणून तू वक्रतुंड आहे. तुला 3 डोळे आहेत. 3रा डोळा म्हणजे ज्ञानाचा निदर्शक आहे. तू अज्ञानाचा नाश करणारा आहेस. मी रामदास आपल्या निवासस्थानी तुझी वाट पाहत थांबलेलो आहे. श्रेष्ठ देव ज्याला वंदन करतात अशा ह्या गणेश संकटकाळी धावून यावेस व अंतिम मोक्षापर्यंत माझे रक्षण करावे. मला मोक्षामध्ये स्थिर स्थान द्यावेस, अशी माझी तुला प्रार्थना आहे. असा हा संपूर्ण आरतीचा अर्थ आहे. रामकृष्ण हरी.